पुढची बातमी पाहूयात. कल्याण डोंबिवलीत 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त कत्तलखाने मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी देखील आक्षेप घेतलाय. 14 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने तसेच मांस विक्रीचं दुकान बंद ठेवण्याचे आदेश उपायुक्तांनी दिलेत. तर आदित्य ठाकरेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहेत ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे. म्हणजे कोंबड्यापासून ते चिकन शॉप, मटन शॉप आणि मोठ्या जनावरांचे जे कत्तलखाने आहेत ते. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. त्यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य? काय चालू आहे आता? लोकांनी कधी काय खावं, दुकानदारांनी कधी काय विकावं, याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत का कोणी? काय कुठली बंधन आहेत का कोणावरती? काय काय तमाशे लावलेत? म्हणजे किती किती द्वेषाच्या भावना पसरवायच्या आहेत तुम्हाला? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत? मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय. एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे. रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी.